येस. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. असा थँक्यू सर. नाव न सांगता तुमचा परिचय करून द्या. सर मी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामधील आदमापूर गावामध्ये राहतो. माझे 10वीपर्यंतचे शिक्षण परशुराम बाजी पाटील हायस्कूल मुदाळ येथे पूर्ण झाले. त्यानंतर मी माझी बॅचलर्स इन केमिस्ट्री डिग्री 2023 साली यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ सायन्स सोळापूर इथून पूर्ण केली आहे व त्यात तेव्हापासून मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. इस्लामपूर 2000 इस्लामपूर नाही, हा सोळापूर. सोलापूर. सोळापूर. सोळांकूर. ठीक आहे. 2023 ला BSc झालं. ठीक आहे. तेव्हापासून अभ्यास करताय. होय. मला सांगा हे भुदरगडचा काय इतिहास आहे? भुदरगड तालुक्यामध्ये शिवरायांनी जो भुदरगड किल्ला आहे यावरून या तालुक्याचं नाव पडलेलं आहे. आणि सोबतच इथे गारगोटीचं जे आमच्या तालुक्याचं ठिकाण आहे इथे 1942 साली उठाव झालेला होता स्वातंत्र्य चले आंदोलनाच्या वेळी. त्यावेळी आंदोलनामध्ये जे 7 हुतात्मे झाले त्यांच्यावरून आता स्मारक उभा गेले आहे तिथं गारगोटीमध्ये. त्यांना क्रांती ज्योती असं म्हणतात. ठीक आहे. परंतु भुदरगडचं मराठा हिस्ट्री मधलं काय महत्वाचं तुम्हाला स्थान वाटतं किंवा काय घटना घडल्यात का त्या ठिकाणी? जेव्हा दक्षिण शिवाजी महाराज दक्षिण स्वारीवर निघाले होते तेव्हा ह्या किल्ल्याने महत्वाचा तेव्हा तिथे त्यांचे वसतिस्थान म्हणजे तिथे राहिले होते काही दिवस राहिले होते असे संदर्भ आढळतो. जिंजीच्या मोहिमेवरती निघाले होते त्यावेळी भुदरगडला थांबले होते. या ठिकाणी त्यांनी काही डिसिजन पण घेतलेले आठवत आहे का तुम्हाला की आजूबाजूला काही किल्ल्यांची बांधणी करण्याचा का किंवा काय किंवा भुदरगडच्या किल्ल्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात काय असं आठवते का तुम्हाला? का निवड फक्त तुम्ही वस्ती संदर्भातच वाचलेलं आहे की थांबले होते एवढंच आहे? सध्या तरी मला एवढीच माहिती सर. ठीक आहे. बाळूमामा भक्त निवास असं तुमच्या पत्त्यामध्ये आहे, काय नेमकं? बाळूमामा भक्त निवास म्हणजे ज्या भक्तांसाठी जे आता बाहेरून दर्शनासाठी येतात लोक त्यांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आमच्या घरच्या अलीकडेच आहे ते ठिकाण. ठीक आहे. तुमचं बेसिक केमिस्ट्री झालेलं आहे बरोबर? होय. आणि केमिस्ट्रीमध्ये मला सांगा एक ज्याला अल्केमिझम म्हणतो की केमिस्ट्रीचा बऱ्यापैकी शोध हा सोनं कुठल्या धातूचं सोन्यामध्ये रूपांतर करण्याच्या प्रयत्नांमधनं केमिस्ट्रीचा शोध लागलेला आहे. असे कुठले उदाहरण तुम्हाला आठवत आहे की जे शोधायला तर सोनं करण्याकरता निघालेले होते अल्केमिस्ट आपण ज्याला म्हणतो, परंतु वेगवेगळ्या रसायनांचा शोध लागला? सर सध्या मला माहिती नाही. आठवत नाही का? आठवत नाही. केमिस्ट्री बद्दल असं का म्हणतात की ज्याच्यामध्ये रूल्स कमी आणि अपवादच जास्त आहेत? हा, भरपूर सारे आपल्याला त्यामध्ये आपल्याला मेटल्स नॉन मेटल्स आणि ऑक्साईड्स वगैरे समावेश असतो आणि जेव्हा ते रिएक्शन करतात एकमेकांदरम्यान तेव्हा आपण पाहतो की एखादा नियम असला तर त्याला अपवाद देणारे म्हणजे त्याच्या विरुद्ध वागणारे घटक भरपूर आहेत त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आपण कधीच स्टेटमेंटला त्यामधलं म्हणजे तो रिएक्शन नेक्स्ट टाइम फॉलो करेल याची काही खात्री नसते. त्यामुळे अपवाद जास्त आहेत असं म्हणतो. अपवाद जास्त आहे असं काय आहे की आपली जी जीवसृष्टी आहे ही कार्बन ह्याच धातूवरती बनलेली आहे, दुसऱ्या एखाद्या कार्बन याच रसायनावर बनली, दुसऱ्या कुठल्या याच्यावर का नाही बनू शकली? कार्बन मध्ये शक्यतो सर जे बॉन्डिंग करते कार्बन इतर जे एलिमेंट्स आहेत किंवा इतर जे म्हणा की इतर जे एलिमेंट्स पिरियडिक टेबल मध्ये आहेत त्यांची जी बॉन्डिंग करण्याची क्षमता आहे कार्बनची ती आपल्याला त्याची व्हॅलेन्सी कार्बनची एक साधारण 6 आढळते आणि त्यामुळे भरपूर घटकांशी ते संयोग करू शकतात आणि त्यामुळे कॉम्प्लेक्स रचना जीवसृष्टी उदयात येऊ शकते असे माझे मत आहे. ओके. छंद कुठला आहे तुमचा? छंद सर मूवीज पाहणे, चित्रपट पाहणे. चित्रपट पाहणे. कुठले चित्रपट पाहता? आणि वेब सिरीज पण पाहतो. चित्रपट वेब सिरीज. चित्रपटापासून सुरू करू आपण. ओके. चित्रपट कुठले पाहतात? चित्रपट असं मी विरंगुळ्यासाठी पाहतो त्यामुळे असं जे मला स्टोरी आवडते जे ट्रेलर सदराखाली सांगितलं याचा आता छंदाचा अर्थ असतो आपण ज्याच्यासाठी विशेष वेळ काढतो, विशेष खर्च करतो, विशेष आपल्याला त्याच्यात बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्रा 4 गोष्टी माहिती असतात, त्याला आपण आपला छंद म्हणतो. आणि आता आपण विरंगुळ्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो. विरंगुळा छंद म्हणून म्हणतात ना त्याला. विरंगुळा म्हणून मी मूवीज पाहतो. वेब सिरीज कुठल्या पाहतात? वेब सिरीज आता रिसेंटली पाहिलेली मी द हंट, जे राजीव गांधी असॅसिनेशन केस त्याविषयी मी पाहिली होती. कोण डायरेक्टर आहेत त्याचे? डायरेक्टर सर नाही कल्पना. कुठल्या प्रोडक्शन खाली ती तयार झाली? नाही कल्पना नाही सर. काही कल्पना नाही. ठीक आहे. त्याच्यामधलं विलन कॅरेक्टरचं नाव सांगा. विलन कॅरेक्टर म्हणजे शिवरामन, म्हणजे ज्यांनी शिवरामन म्हणजे ज्या प्रभाकरांचे जे साथी होते त्यांनी जे असॅसिनेशन घडवलं त्यांच्या साथींच्या मदतीने
आणि ते तामिळनाडूमध्ये जेव्हा त्यांचे म्हणजे राहायला होते काही दिवस, त्यांचे जे हंटिंग केलं, म्हणजे थोडक्यात त्यांचा एन्काउंटर करण्यात आला. त्यांचा एन्काउंटर केला का त्यांनी आत्महत्या केली शेवटी? आत्महत्या केल्या. मग त्या चित्रपटामध्ये शेवटी एक प्रशासकीय अधिकाऱ्यांमधलं परस्परांमधली जी दप्तर दिरंगाई असते त्याच्यावरती भाष्य करण्यात आलेले. मग तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ऑप्ट करत आहात, मग तुम्हाला काय वाटतं, ते जे त्याच्यात दाखवलंय ते बरोबर आहे, असं व्हायला पाहिजे होतं, नव्हतं? तुमचं काही मत असेल त्याच्यावर पाहिल्यानंतर? सर, बऱ्याच वेळा असं होतं की आपले हात बांधलेले गेले असतात आणि ज्या वरिष्ठ ज्या घडामोडी आहेत त्यामुळे कदाचित आपल्याला आपल्या इच्छेविरुद्ध देखील निर्णय घेण्याची आपल्याला वेळ येऊ शकते. पण त्यावरून आपण कसे हात बांधले गेलेले असतानाच योग्य ती गोष्ट करणे, निर्णय घेणे, दबाव असताना चांगल्या पद्धतीने वागणे, हेच तर वैशिष्ट्य असलं पाहिजे प्रशासनाचं. मग पण समजा तुम्हाला कृती करण्यासाठी संधी जर दिली नाही त्यांनी, तर अशा वेळी आपली म्हणजे मानसिक मॉरल डाऊन पण होऊ शकते अधिकाऱ्यांचे. मग त्या तुम्ही एक अधिकारी आहात, रस्त्यामध्ये एक रस्त्याच्या मध्यभागी एक मंदिर आहे की जे अतिक्रमणामध्ये बांधलंय, परंतु अनेक वर्षांपासून नाही, परंतु आता तुम्ही त्या ठिकाणी SDM पदावर कार्यरत आहात आणि तुम्हाला काही स्वयंसेवी संघटनांनी सांगितलं की त्याच्यामुळे त्रास होतोय ते मंदिर, आणि तुम्हाला माहिती आहे की ते अतिक्रमणामध्ये आहे, परंतु लोक काय ऐकायला तयार नाही, आणि गोष्ट बरोबर आहे की ते अतिक्रमणात आहे. कशी ही परिस्थिती हँडल कराल तुम्ही? सर, यामध्ये आपण पाहिलं तर मुख्य प्रश्न धार्मिक प्रश्न नाही आहे, मुख्य आहे व्यवस्थेचा आणि अतिक्रमणाचा. त्यामुळे आपण अशा ठिकाणी अशा ठिकाणी आपण त्याला कर्फ्यू लावून, म्हणजे जो रोष होणार आहे लोकांचा ते सुरुवातीला दडपण्यासाठी आपण कर्फ्यू लावू शकतो, व जे चारी बाजूने पॅक करणे रस्ते आणि ते हटवणे मंदिर, आणि ते त्याच मंदिराची समजा जर गरज पडली, जर त्यांनी मागणी केली अशा धार्मिक संस्थांनी वगैरे, तर जर दुसऱ्या ठिकाणी जर त्याची व्यवस्था होऊ शकेल असा प्रयत्न करू शकतो मी. सर, ओके. सध्या नेपाळमध्ये काय चाललंय? नेपाळमध्ये आता जो प्रोटेस्ट झालाय त्याला जेनझी प्रोटेस्ट अशा नावाने सुरुवात केली आहे त्यांनी. त्याचं जे ट्रिगर पॉईंट आपण म्हणू शकतो की त्यांनी सोशल मीडियात जो बॅन घातला तो ट्रिगर पॉईंट आपण त्यामध्ये मानू शकतो, पण त्याचे मुख्य कारण त्याच्या मागे भरपूर आहेत. उदाहरणार्थ, त्या सोशल मीडियावरून आपले युवक, म्हणजे तिथले युवक जे आपली मतं मांडत होती, जे मोठे अधिकारी किंवा राजकारणी आहेत, त्यांची जी मुलं आहेत किंवा त्यांचे स्वतःचे राहणीमान आणि नेपाळच्या त्यांचे जे स्वतःचे राहणीमान, याच्यामध्ये जमीन आसमानाची तफावत आढळत होती. त्यामुळे त्यांना वाटत होती की असमानता आढळताना आमच्या करावर किंवा आपल्या पैशांवर नेपाळच्या ही लोक हे म्हणजे त्याच्यावर आपण मौज करत आहे थोडक्यात. मग त्याविषयी त्यांच्यामध्ये असंतोष होताच. सोबतच अनेक लोकांची तिथले उपजीविकेचे साधन होते सोशल मीडिया, मग ह्या बनमुळे त्यांच्यावर पण परिणाम झाला. आणि युवकांची अशी मत बनली की आपले विचार दाबून ठेवण्याचा प्रयत्न करा असे सोशल मीडियाच्या बंदीतून शासन. मग त्यामुळे जनरेशन झेड ही काय संकल्पना आहे? जेनझी अशा थोडक्यात पिढ्यांच्या कार्यकाळानुसार त्यांना म्हणजे ठराविक कालखंडामध्ये त्यांना आता नाव पडले आहे. आता जेनझीचा साधारण पिरियड आपल्याला 1997 ते 2012 या दरम्यानचा आढळतो, आणि ही पिढी 1997 ते 2012. ओके. भारतातील जनरेशन झेडच्या काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? जनरेशन झेड म्हणजे आता साधारण आपण युवकच वर्ग धरूया. मग त्यामध्ये आपल्याला पहिली समस्या आढळते बेरोजगारीची. आणि बेरोजगारी आपण म्हणू शकतो की लोकसंख्या जास्त आहे आणि त्या मानाने आपले उद्योगधंदे किंवा सरकारी नोकऱ्या इव्हन किंवा खाजगी क्षेत्र तेवढ्या एम्प्लॉयमेंट जनरेशन करू शकत नाही सध्या. त्यामुळे बेरोजगारीची समस्या मुख्य निर्माण झाली. दुसरी समस्या अशी आहे की युवकांवर प्रेशर जास्त आहे, म्हणजे कोणाची एक्सपेक्टेशन, स्वतःच्या एक्सपेक्टेशन म्हणा, पॅरेंटल एक्सपेक्टेशन म्हणा किंवा सोसायटीच्या एक्सपेक्टेशन म्हणा, त्यामुळे युवक सध्या मानसिक तणावामध्ये जास्त ओढला जात आहे आणि सामाजिक एकटेपणही किंवा ज्याला जाणवत आहे सध्या. त्यामुळे नैराश्य येते किंवा सुसायडल थॉट्स पण येतात. ती एक मुख्य समस्या मला दिसू शकते. त्यानंतर सध्या तर एवढ्याच. तुम्ही वेब सिरीज बघता असं सांगितलं, समाज माध्यमांचा एक आपण म्हणू की सध्याच्या काळातील काय परिणाम होत आहेत, त्याचा दुरुपयोग कसा होतोय, किंवा ते समाज माध्यमांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, हे अशा कुठल्या वेब सिरीज मधून दाखवलेले आहे का? समाज माध्यमातून? म्हणजे समाज माध्यमांच्या अराउंड असलेली कोणती वेब सिरीज बघितली का रिसेंट? वेब सिरीज नाही, मला मूवी एक आठवतो सर. हॅकड नावाचा एक मूवी होता. त्यातले ऍक्टर्स मला सध्या त्यांचे नाव माहित नाहीत. ऍडोलसन्स नावाची वेब सिरीज पाहिली आहे का? ऍडोलसन्स नाही सर. नाही पाहिलेली. ब्रिटिश गव्हर्नमेंटने ती मॅन्डेटरी केली होती शाळेमध्ये बघण्यासाठी, नाही पाहिलेली. समाज माध्यमांचा एक सगळ्यात चांगला फायदा काय वाटतं तुम्हाला?
समाज माध्यमे पहिलं मला तर स्वतःला अभिव्यक्ती करण्याचं म्हणजे स्वतःला रिप्रेझेंट करण्याचं मला साधन वाटतं. म्हणजे ज्यातून आपण उदाहरणार्थ इंस्टाग्राम म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा, आपण एकमेकांशी संवाद साधतो, आपली मतं मांडतो त्याच्यावर. मग हे मला अभिव्यक्ती साधन प्रमुख वाटते. आणि एक गंभीर सगळ्यात मोठा तोटा तुमच्या मते त्याचा कोणता आहे? सोशल मीडियामुळे आपण कदाचित रिअल वर्ल्ड पासून जरा दूर चाललो आहे आणि कदाचित आपल्या रियालिटी आणि जे आभासी जग आणि रिअल वर्ल्ड यातून जरा सीमा ह्यातल्या दुसरं होत चालले असं वाटते. ग्रॅज्युएशन कधी झालंय तुमचं? 2023. 2023 आणि त्याच्यानंतर किती अटेम्प्ट दिले तुम्ही एमपीएससीचे? 2023 साली 2022 साली पण दिलेला होता मी. 2023 साली पण दिलेला आणि 2024 हा माझा तिसरा अटेम्प्ट आहे. 2022 मी प्रिलियम क्लिअर होतो, पण त्यावेळी मला मुख्य देता आली नाही ग्रॅज्युएशन नसल्यामुळे. 23 मी प्री क्लिअर झालो नाही आणि 24 माझी तिसरा अटेम्प्ट आहे. पहिली मुख्य परीक्षा, पहिली इंटरव्ह्यू. तुम्ही छंद आणि विरंगुळा याच्यामध्ये भेद केला, बरोबर? विरंगुळा का आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला? विरंगुळा सर, आपण जे रेग्युलर आता थोडक्यात सामाजिक एकटेपण, आता मी मगाशी मुद्दा मांडला, त्याद्वारे आपण एक त्याला पर्याय म्हणून किंवा त्याच्यावर उपाय म्हणून आपण साधारण ते मांडू शकतो, किंवा त्यातून आपण थोड्या वेळासाठी का होणार आपण रिअल वर्ल्ड थोडा वेळ विसरतो आणि त्याद्वारे आपल्या मनाला ऊर्जा मिळते एक प्रकारची आणि आपली इफिशियन्सी वाढू शकते पुढे काम करण्याची, असे माझे मत. म्हणजे जेव्हा तुम्ही चित्रपट पाहता, वेब सिरीज पाहता, त्यावेळेला तो एक मनोरंजनाचं साधन इतक्या पुरतं सीमित ठेवताय का त्याला? नाही सर, माझ्या जर समजा एखादी वेब सिरीज असली किंवा पिक्चर असला तर मी तो मला कोणी सजेस्ट केला तर मी आवर्जून पाहतो तो. दप्तर दिरंगाईचा मुद्दा मगाशी आला, ते दूर करण्यासाठी काय उपाय तुम्ही तुमच्या विभागामध्ये नियुक्त झाल्यानंतर योजना? दप्तर दिरंगाईला एक उपाय असू शकतो तर टेक्नॉलॉजीचा वापर. लवकर डाटा आपल्याला मिळून जाऊ शकतात, त्या डाटाला लवकर अनालाइज करू शकतात. तसं एखादं उदाहरण सांगता येईल का की चांगलं उदाहरण प्रशासनाच्या संदर्भात तुम्ही माहित असलेलं तुम्हाला? सर, महाराष्ट्र सरकारने आता एक वेबसाईट सुरू केली आहे, आपली सरकार नावाची. त्याद्वारे नागरिकांना ज्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्याची माहिती घेणे, किंवा आपले जे काम आहे सरकारी काम त्याला ट्रॅक करणे, त्याचा फीडबॅक घेणे आणि त्यानंतर त्याच्यावर काय योजना सरकार करू शकते याचा आढावा घेऊ शकतो त्यावर. सध्या मराठा आरक्षणाची मागणी खूप जोर धरत आहे. तुम्हाला म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या संदर्भातच नाहीये, पण गुजरातमध्ये वेगवेगळ्या भारतातील भागामध्ये अशा ज्या पारंपरिक दृष्ट्या प्रभावी जाती आपण म्हणतो, डॉमिनंट कास्ट, ह्या रिझर्वेशन डिमांड करत आहे. त्याच्याबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला, की कशामुळे ही मागणी वर्ग येते आहे? सर, माझं मत आहे की ही मागणी प्रामुख्याने शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक रिप्रेझेंटेशनसाठी शक्यतो चालू आहे ती. कारण पूर्वी आपण पाहिलं या डॉमिनंट जातींकडे जमिनी भरपूर होत्या आणि ह्या कालांतराने जे वारसा हक्कामुळे विभागल्या गेल्या जमिनी आणि आता त्यांचं प्रमाण उत्पन्नाचं प्रामुख्याने कमी झालंय आणि त्यामुळे कदाचित ते आरक्षण नसल्यामुळे त्यांचं रिप्रेझेंटेशन कुठेतरी कमी होत आहे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आरक्षणाची मागणी होत आहे. काय वाटतं बरं तुम्हाला की ह्या सगळ्या आरक्षणाच्या मागणीवरती प्राधान्याने काय उपाय आपल्याला बघायला पाहिजेत भविष्यामध्ये सर, जेणेकरून या मागण्या कमी होतील आणि जो सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे तो पण निकाली लागेल, या दृष्टीने काय वाटतं, काय उपाय करायला पाहिजेत? थोडा विचार करू. हो, नक्की. म्हणजे सर, महाराष्ट्राची रिलेटेड काय ओव्हरऑल तुम्हाला असं काय वाटतं की जेणेकरून ह्या आरक्षणाच्या मागण्या थांबवण्यासाठी काय व्हायला पाहिजे? आपण सर घटनादुरुस्ती करू शकतो की ठराविक लिमिटच्या वर आपण आरक्षण जायला नाही पाहिजे, जेणेकरून मागणी करताना त्यांना वाटू शकते की ते तेवढेच आरक्षण मिळू शकते, त्यामुळे एक ते मागणी कमी असू शकते. त्यानंतर मला वाटते लोकसंख्येनुसार जेवढी आपण लिमिट लावली आहे, लोकसंख्येनुसार किंवा त्यांच्या गरजेनुसार किंवा त्यांच्या मागासलेपणानुसार त्याची एक प्रत्येकाला एक ठराविक कोटा निवडून दिला पाहिजे आणि त्या कोट्यानुसार मग नाही, पण मग हे नेव्हर एंडिंग असेल की तुम्ही करतच राहताय, कोटा देत राहताय आणि त्याच्यावरती जर समजा आपण लिमिट हे केली तर ती प्रतिबंधात्मक असेल, पण जी मूळ समस्या आहे ती दूर होणार नाही. माझं असं म्हणणं आहे की अशी कोणती गोष्ट करावी लागेल जेणेकरून मूळ समस्येवरती उत्तर मिळेल? मूळ समस्येवर उत्तर सर, ज्या जाती सुधारत आहेत त्यांना तर बाहेर काढणे भागच आहे. जे आपल्या आरक्षणाचा मूळ मुद्दा आहे की जे मागासलेपण आहे ते घालवणे मेन,
एखादी समजा जात कालांतराने जर अप्पर म्हणजे वर्ग जर त्याचा विकास झाला तर त्या जातीला बाहेर काढणे, आणि जर कालांतराने दुसरी जात एखादी कुठली तरी मागासली असेल किंवा त्याचा थोडासा मागे पडली असेल तर त्याला त्याचा समाविष्ट करणे, जेणेकरून फेराफेर म्हणजे हे करू शकतो आपण. सामाजिक गतिशीलता म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? सामाजिक गतिशीलता थोडक्यात आपण आर्थिक राजकीय घडामोडींशी म्हणू शकतो. ते राजकीय किंवा समाजामध्ये होणारे बदल थोडक्यात याच्याविषयी मला वाटते सामाजिक गतिशीलता. ठीक आहे सर. तुम्ही वेब सिरीज पाहणे हा छंद जो सांगितला आणि तुमचं बीएससी केमिस्ट्री, तर त्या संदर्भातली जी ब्रेकिंग बॅड नावाची प्रसिद्ध सिरीज आहे ती पाहिली आहे तुम्ही? नाही सर. मग कधी पाहिलं? ती खूप मोठी आहे सध्या, माझा बघायचा तो प्लॅन आहे सर. 6 सीझन आहे, मग वेब सिरीज पाहणार कशा तुम्ही? म्हणजे वेब सिरीज तर मोठ्याच असतात. तशा नाही सर, मला तर पाहायची होती वेब सिरीज, सध्या चेकलिस्ट मध्ये आहे सर. ओके, अजून काय काय चेकलिस्ट मध्ये तुमच्या वेब सिरीजच्या? वेब सिरीजच्या गेम ऑफ थ्रोन्स एक आहे. ओके ओके. त्यानंतर मूवीज अनेक ज्या रिसेंट येतील. प्रेफरन्स सांगा तुमचे. सर पहिली पोलीस उपाधीक्षक, दुसरी उपजिल्हाधिकारी. डीवायएसपी आधी टाकला डीसीच्या. ओके, असं का केलं सर? मला सामाजिक संदर्भामध्ये सध्या महत्वाचं पद वाटतंय, आव्हानात्मक पद वाटतं. कारण उपजिल्हाधिकारी आव्हानात्मक नाही? नाही तसं नाही सर, माझं याकडे जास्त कल आहे. कारण सध्या जे गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे काळानुसार, त्यानुसार भरपूर चॅलेंजेस सामाजिक व्यवस्थे किंवा कायदा सुव्यवस्थेमुळे निर्माण होत आहेत. आणि कदाचित मला वाटते की ह्या पदावर काम केल्याने मला न्यायाची पहिली पायरी बनण्याची संधी मिळू शकते किंवा लोकांशी थेट संपर्क न्याय मिळवून देण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे मी. परंतु डीवायएसपी तुम्ही प्रेफर केल्यानंतर तुम्हाला एकच क्षेत्र जे कायदा व सुव्यवस्था, पोलीस प्रशासन हा एक सब्जेक्ट झाला, एक सिंगल सब्जेक्ट मध्ये तुम्हाला जीवनभर काम करावं लागेल. आणि डीसीला तुम्हाला अनेक सब्जेक्ट्सला तुम्हाला एक्सपोज होण्याची किंवा एक्सप्लोर करण्याची, ते सब्जेक्ट तुम्हाला परिचित होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. ते व्यक्तिमत्व विकासाला अजून जास्त बेटर होऊ शकतं. असं वाटत नाही का तुम्हाला? सर, पोलीस प्रशासनामध्ये पण विविधता आहे असं माझं मत आहे. कारण पोलीस प्रशासन पण फक्त न्याय व कायदा व सुव्यवस्था याशी रिलेटेड नाही. अजून काय काय? कायदा सुव्यवस्था सांभाळणे किंवा जे आंतरराष्ट्रीय गुन्हे आहेत, थोडक्यात आंतरराष्ट्रीय गुन्हे किंवा एखादा मध्ये खटले आहेत त्याचे पुरावे गोळा करणे, म्हणजे फॉरेन्सिक. एकूण पोलिसिंग हा एकच सब्जेक्ट होतो, लॉ अँड ऑर्डर, ज्याच्यात गुन्ह्यांचा तपास आणि सिक्युरिटी मेंटेन ठेवणे हा एकच सब्जेक्ट झाला. मग डीसी मध्ये तर तुम्हाला अनेक प्रकारचे सब्जेक्ट हँडल करायला मिळू शकतात. असं वाटत नाही का तुम्हाला? सर, माझा सध्या तरी कल तुमचा डीवायएसपी कडे. मला सांगा, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की मुख्यतः एक्झिक्युटिव्ह जे काही अधिकार आहेत ते पीआय यांच्याकडे असतात किंवा एसपी यांच्याकडे असतात, आणि मधलं जे डीवायएसपीचं पद आहे हे एक मध्यस्थ पद किंवा ज्याला आपण म्हणूयात संनियंत्रणाचं आणि ऑब्झर्वेशनल पद आहे. त्याला तितकेसे महत्वाचे अधिकार नाही आहेत जेवढ्या एक्झिक्युटिव्ह अधिकार पीआय आणि एसपी यांना असतात. मग त्याच्यामुळे डीवायएसपी पदाच्या मंडळी बऱ्यापैकी निराश असताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं, तथ्य याच्यात? सर, काही प्रमाणात मला वाटते असू शकते तथ्य. कारण जनतेशी थेट संपर्क तर ह्या अधिकाऱ्यांचाच असतो, पीआय म्हणा. कारण त्याच्यात ठाण्यांची म्हणजे पोलीस स्टेशनची जबाबदारी वगैरे असते, त्यामुळे लोक त्यांना पहिल्यांदा भेटतात. पण मला वाटते की सर, यांच्यावर जे प्रशासन करायला आपल्याला मिळेल, याचे सर्वांचे जी आपल्याला कोऑर्डिनेशन करायला मिळेल, हे डीवायएसपीचे मला वाटते काम आहे. आणि त्यामुळे. पण मग तुम्ही जे सुरुवातीला डीवायएसपी ला प्रेफरन्स घेण्याच्या मागील जे रिझन सांगितलं की न्यायाची पायरी वगैरे, पण तुम्हाला स्वतः प्रत्यक्ष करायला त्या ठिकाणी कमी संधी असेल ना? पण जे हायर ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये तर भूमिका मिळू शकेल असं वाटतं तुम्हाला की असते? होय. जोपर्यंत. बरं, एक डीवायएसपी ला एसपी बनण्यासाठी किती वेळ लागतो? साधारणतः महाराष्ट्रात जर पिरियड धरला तर 10 ते 15 वर्ष. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी गाईडलाईन्स दिल्या आहेत की पोलीस प्रशासनामधल्या बदल्यांकरता एक स्वतंत्र मंडळ असावं आणि त्याच्याकडे अधिकार असावेत. तरी अजूनही कुठल्याही राज्याने त्याच्यावरती कारवाई केलेली नाही. काय वाटतं तुम्हाला, का नाही केलेली? बदल्यांसाठी मंडळ असावं, बदल्यांसाठी स्वतंत्र मंडळ असावं ज्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरफेरन्स नसावा, असे वेळोवेळी सांगून झालेले. सर, जे राजकारणी आहेत त्यांना वाटतं की पोलीस म्हणजे जे अधिकार आहेत ते आपल्या तंत्रानुसार चालावे शक्यतो, कदाचित त्यामुळे कदाचित कायदा करत नसावे त्याच्यावर. बरं, सुप्रीम कोर्टाने असंही काही केसेसमध्ये सांगितलेलं आहे की कायदा व सुव्यवस्था म्हणजे पोलिसिंग, ज्याला आपण गुन्ह्यांचा तपास आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवणे म्हणजे बंदोबस्त,
या दोन गोष्टी वेगवेगळ्या असाव्यात आणि त्यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या असाव्यात. सध्या आपल्याकडे एकच पोलीस, जे बांधव आपला असतो, एकच पोलीस हा फावल्या वेळामध्ये म्हणजे उरलेल्या वेळामध्ये लॉ अँड आपले असलेल्या गुन्ह्यांचा तपास करतात आणि ज्या वेळेला बंदोबस्त असतो त्यावेळेला तेच पोलीस बंदोबस्ताला उभे राहतात. म्हणजे त्या दोघं गोष्टी दुहेरी ताण हा त्यांना असतो. मग हे कधीपर्यंत चालणार, असं काय झालं पाहिजे याच्यावर? तर नक्कीच यामुळे कार्यक्षमता आहे त्याच्यावर परिणाम नक्कीच पडतो. आपण जे जास्त गरजेच्या गोष्टी नाहीत त्याच्यामुळे पोलिसांची जास्त ऊर्जा खर्च होते असं वाटते. काय कुठल्या गरजेच्या बंदोबस्त गोष्टी थोडक्यात नसलेल्या? मग तो गरजेचा नाही असं म्हणायचं नाही सर, नक्कीच नाही. पण त्याला आपण तुम्हीच म्हटलात त्या- जे त्या- जास्त त्याला गरजेचं असं नाही नाही सर, म्हणजे आपण जास्त ओव्हर प्रायोरिटाईज करू शकत नाही कायदा व सुव्यवस्थेपुढे. पण मग जो बंदोबस्त आहे तो असणारच ना. आता गणपती आले, बंदोबस्ताला उभं त्यासाठी राहावंच लागणार आहे. त्यासाठी सर आपण स्वयंसेवकांची मदत घेऊ शकतो आणि कमीत कमी पोलीस त्यामध्ये समाविष्ट होतील. म्हणजे उदाहरणार्थ स्वयंसेवकाच्या एका टीमवर एखादा पोलीस नियंत्रण ठेवेल, त्यांना त्या दृष्टीने प्रशिक्षण देऊ शकतो आपण स्वयंसेवकांना. उदाहरणार्थ गणपती मंडळाचे थोडक्यात आता गणपती उत्सव आला तर गणपती मंडळाचे जे कार्यकर्ते असतात त्यांची एखादी टीम तयार करून त्यांना लीड करणारा एखादा पोलीस अधिकारी किंवा पोलीस कॉन्स्टेबल टाईप. तुम्ही एका पोलीस स्टेशनला SDPO झाले, तर ह्या सगळे जे काही तुम्हाला आता सिनारिओ सांगितले त्याच्यावर तुमच्या लेवलला बदल करण्याकरता काय प्रयत्न कराल तुम्ही, तुमच्याकडे असलेल्या अधिकारांना अधीन राहून? कोणते बदल सर? त्या हे बंदोबस्त जे काही आपण आता कायदा सुव्यवस्था डिस्कस केलं यातनं, किंवा तुम्ही SDPO बनल्यानंतर काय तुमच्या डोक्यात असेल ना काहीतरी, की मी काहीतरी या दोन गोष्टी बदलवेन. जास्तीत जास्त जनतेचा सहभाग माझ्या कार्यामध्ये कामामध्ये किंवा स्थानिक लेवलचे ज्या माहिती आहेत त्या जाणून घेण्यासाठी मी स्थानिक लोकांचा जास्त मदत घेण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे समाजाभिमुखता ही वाढेल आणि कदाचित त्यांचा विश्वासही कायदा सुव्यवस्थेचा वाढू शकतो असं माझं मत आहे. सर, आता सध्या पोलिसांवरती किती नियंत्रण असावं राजकारण्यांचा, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांच्या त्या व्हायरल क्लिपमुळे. त्या प्रकरणाकडे तुम्ही एक ऍस्पायरिंग सिव्हिल सर्वंट म्हणून कसं बघता? एस्पायरिंग सिव्हिल सर्वंटच्या दृष्टीने जर त्याचं तर डिमॉरलाइज होईल एखाद्याला बघून की असं की राजकारणी पूर्णपणे इंटरफेअर करतायत तुमच्या कार्यामध्ये. उलट अशा प्रकरणात जसं जनतेने प्रतिसाद दिलाय ते बघून जर एखादा प्रामाणिक अधिकारी असेल तर जनता त्याला त्या प्रकारे जज पण करते, सपोर्ट पण करते. हे बघून उलट मॉरलाइज व्हायला पाहिजे. आपण सगळीकडे नकारात्मक पद्धतीने बघताय तुम्ही, असं नाही वाटत का तुम्हाला सगळीकडेच? नक्कीच नाही सर. मी ज्याप्रमाणे सुरुवातीला पहिल्या दिवशी जी म्हणजे फोनवर आला त्याविषयी बोलत होतो आणि नक्कीच जो सपोर्ट केला त्यामुळे ज्या मॅडम आहेत अंजना कृष्णा उदाहरण त्यांचे नाव होते, त्यांचे तर मोराल म्हणजे त्यांना आधार वाटले असेल की आपण जर समाजाशी रिलेटेड प्रामाणिकपणे काम केले तर नक्कीच आपल्या मागे लोक उभा राहतील आणि लोक नक्कीच आपल्याला सपोर्ट करतील आपल्या कामामध्ये. आणि सोशल मीडियाचा पण मला ह्यामध्ये जास्त रोल वाटतो. कसा सोशल मीडियाचा रोल वाटतो? कारण सोशल मीडियावर जी क्लिप व्हायरल झाली होती त्यांची, त्यामुळे लोकांना समजले की अधिकारी तर आपण प्रामाणिक काम करत आहेत पण कदाचित राजकीय हस्तक्षेप कधीतरी त्यांच्या कामाच्या अडवतो. त्यामुळे त्यांना आपण भरपूर वेळा म्हणतो की अधिकारी संवेदनशील नाहीत, पण कदाचित त्यांना समजून समजले की संवेदनशीलता ही कधीतरी नाईलाजाने पण असू शकते. हे समाज माध्यमांमध्ये जे प्रकरण गाजतात त्यांनाच आता न्याय मिळणं किंवा ते मिळणं शक्य होणं असं होत चाललंय, तर त्या दृष्टीने समाज माध्यमांचा दुरुपयोग होतोय असं वाटतं का? आता सदुपयोग झाला सर. नाही, पण एक प्रकरण आहे, समजा दिल्लीमध्ये एक बलात्काराचं प्रकरण आहे आणि एका दुर्गम भागात एक बलात्काराचं प्रकरण आहे. दुर्गम भागातील बलात्काराच्या प्रकरणाला कव्हरेजच मिळालं नाही आणि दिल्लीमधील बलात्काराच्या प्रकरणाला मीडिया फुटेज जास्त मिळाले, सोशल मीडियावरती तो चर्चेला गेला. तर मग अशा प्रकरण दुसऱ्याकडे कोणी लक्षच देणार नाही असं नाही वाटत का तुम्हाला? हो सर, नक्कीच आहे. जर एखाद्या विषयाची गंभीरता किंवा एखादी घटना समजलीच नाही तर त्यावर लोक कदाचित कमी संवेदनशील राहतात. म्हणजे आपण दररोज बातम्या वाचतो थोडक्यात पेपरमध्ये, आपण कमी संवेदनशील राहतो. पण आता एखादी सोशल मीडियावर इतर मते पण भरपूर लोकांची असतात. आपण मते लोकांनी जाणून घेतो काय नेमकी घटना आहे, त्यात पूर्ण त्याचा रूट कॉज पर्यंत त्याचं पूर्ण वाचन केलेलं असतं आपल्याला किंवा आपल्याला माहिती पडते. त्यामुळे जास्त संवेदनशील लोक राहतात असं मला. पोलीस उपाधीक्षपद व्हायचंय बरोबर तुम्हाला, आणि त्या पदावरती असताना तुम्ही फाशीच्या शिक्षेकडे कसं बघाल? फाशीची शिक्षा जी कॅपिटल पनिशमेंट आपण म्हणतो त्याला,
सर ती धाक ठेवायला नक्कीच गरजेची आहे, बरं. असं माझं मत आहे. कारण जर लाईफ इम्प्रिझनमेंट आता मला वाटते अन्य कायदा सुव्यवस्थेचा एवढा गंभीर प्रश्न लोक म्हणजे विचार पण करत नाहीत गुन्हे करतात. जर त्यांना जर धाक असेल की असे गंभीर गुन्हे, उदाहरणार्थ बलात्कार, खून वगैरे असे गुन्हे केले तर आपल्याला म्हणजे आपल्याला जीवही गमवावा लागू शकतो किंवा आपल्याला एवढी गंभीर साधारण शिक्षा होऊ किती शकते. आता देश आहेत माहितीये का तुम्हाला की ज्याच्यामध्ये फाशीची शिक्षा आहे अं, अस्तित्वात? सर सध्या कल्पना नाही. बरं, ठीक आहे.